नमस्कार. टाटा इंडिकॉम भरारी यशाची यामध्ये आज मी अशा आणखीन एका मराठी माणसाला कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केलेली आहेत आणि ते आहेत माधव जोशी, जे टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपनीमध्ये प्रेसिडेंट लीगल म्हणून कार्यरत आहेत. माधव जोशी यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात आपण करण्यापूर्वी माधव जोशी नेमके आहेत तरी काय ते आपण पाहूया. देशातल्या हायेस्ट पेड एक्झिक्युटिव्हच्या यादीतलं एक मराठमोळं नाव म्हणजे माधव जोशी. टाटा टेलिसर्व्हिसेसच्या लीगल आणि रेग्युलेटरी विभागाचे अध्यक्ष. आतापर्यंतच्या आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कंपनी लॉ, टेलिकॉम लॉ आणि रेग्युलॅरिटीज अशा विविध क्षेत्रात काम केलं. कॅडबरी कंपनी स्टोअर क्लर्क म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे जोशी आज टाटा टेलिकॉमच्या देशभरातील 21 विभागाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळत आहेत. कॅडबरीमध्येच काम करताना युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आज त्यांना या व्यवस्थापनाच्या पदावर उपयोगी पडतोय. मिळालेल्या संधीचा योग्य वापर, कामावर अढळ निष्ठा आणि स्वतःच्या उत्कर्षाबरोबर इतरांचाही उत्कर्ष साधणं या बळावरच ते आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. माधवराव, भरारी यशाची आमचा जो कार्यक्रम आहे टाटा इंडिकॉमचा, त्यामध्ये मी आपलं स्वागत करतो. तुमच्या आयुष्याकडे जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुमचं बालपण म्हणा किंवा त्यानंतरचं तुमचं शिक्षणाचा काळ म्हणा, याविषयी तुम्हाला काय सांगता येईल? 7वी पर्यंत ज्या शाळेमध्ये पूज्य साने गुरुजी शिकले त्या शाळेमध्ये शिकण्याचं भाग्य मला मिळालं. आणि एक साधारणपणे गैरसमज असतो की कोकणामधले ज्या शाळा आहेत तर त्या ठिकाणचं शिक्षण चांगलं नसतं. पण माझा अनुभव तर असा आहे की मुंबईच्या शाळांपेक्षा सुद्धा जे गावामधल्या ज्या शाळा आहेत त्यातलं शिक्षण, प्राथमिक शिक्षण आहे ते फार चांगलं असतं. कारण शिक्षकांना भरपूर वेळ असतो चांगल्या विद्यार्थ्यांच्याकडे विशेषतः लक्ष देण्यासाठी. आणि अंकगणित हे गावामधली जी मुलं असतात त्यांचं अंकगणित हे नेहमी चांगलं असतं. का त्याला कारण माहिती नाही किंवा त्याच्यावरती विशेष भर देत असतील, पण अंकगणित हे चांगलं असतं हे मला स्वतःला फार जाणवतं. बरोबर. पण त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण, कारण तुम्ही आता प्रेसिडेंट लीगल म्हणून कार्यरत आहात, म्हणजे तुम्ही कायद्याच्या क्षेत्रामध्ये आलेले आहात आणि कंपनी लॉ ज्याला म्हणता येईल किंवा कंपनी सेक्रेटरी अशा पद्धतीचं, तर त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाचे काय तुम्हाला विशेष सांगता येतील? मी 7वी नंतर मुंबईला आलो. सुरुवातीला आल्यानंतर 7वी पर्यंत इंग्रजीचा गंधही नव्हता. इकडे मुंबईमध्ये आल्यानंतर प्रथमच ABCD ज्याला आपण पहिली लिपी म्हणतो, मी पहिल्या लिपीच्या पुढे कधी गेलोच नाही. मला अजूनही ती जोडून अक्षरं कधी काढता आली नाहीत. ती पहिली शाळेमध्ये ज्याला मी जोगेश्वरीला इथे सुरुवातीला आलो, ती इथे आल्यानंतर शिक्षकांच्या सह सर्वजण माझी म्हणजे भंबेरी उडवायचे, टर उडवायचे की तुमची बोट केव्हा लागली धक्क्याला वगैरे अशा प्रकारे शिक्षक सुद्धा विचारायचे. पण त्याच्यातून एक ईर्ष्या निर्माण झाली की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आज तुम्ही अशा पदावर आहात या टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये प्रेसिडेंट लीगल म्हणून. पण आज तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं काय? कामाचं स्वरूप माझ्याकडे जसं प्रेसिडेंट लीगल आहे तसा मी प्रेसिडेंट रेग्युलेटरी पण आहे. एक आमच्याकडे सुरुवातीला प्रेसिडेंट रेग्युलेटरी होता, तो रिटायर झाल्यानंतर एक खर्च कमी करणं किंवा माझ्याकडे ती पात्रता आहे त्यामुळे तो रोल सुद्धा माझ्याकडेच दिला गेला. प्रेसिडेंट लीगलमध्ये म्हणजे आमचा सर्व 21 ज्याला टेलिकॉमला आम्ही सर्कल म्हणतो, जी आपली भारताची सर्व राज्य आहेत त्यांचे 21 विभाग केलेले आहेत टेलिकॉमच्या लायसन्सिंगसाठी. तर त्या 21 विभागामध्ये आमचे साधारणपणे 38 मिलियन म्हणजे साधारणपणे 4 कोटी आमचे ग्राहक आहेत. आणि त्याच्यासाठी जे काय टॉवर्स उभे करायला लागतात, त्याच्यासाठी जे काही एक्सचेंजेस उभी करायला लागतात, आमच्याकडे जवळजवळ 8,000 कर्मचारी आमच्याकडे आहेत. तर आणि आमचे साधारणपणे 600 ऑफिसेस भारतभर आहेत. लहान लहान ह्याच्यामध्ये राज्यामधल्या लहान लहान शहरांमध्ये सुद्धा आमचे ऑफिसेस आहेत. तर त्याचं व्यवस्थापन पाहणं आणि त्या ठिकाणी जे काही अडचणी असतील त्या अडचणी येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. अडचण आल्यानंतर फायर फायटिंगच्या ऐवजी त्याच्यावर येऊ नये, मुळातच त्या येऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि दुसरा जो विभाग मी जो रेग्युलेटरी म्हटलं, टेलिकॉम हा अतिशय किचकट विषय आहे. तर त्यामुळे जे परदेशी येणारे, परदेशामधून जे गुंतवणूक करणारे जे लोक आहेत हे भारतामध्ये यायला घाबरतात. कारण त्यांना वाटतं की आपण कशी कुठे गुगली टाकू आणि त्याची एक भीती वाटते. त्यामुळे रेग्युलेटरी
पाहणारा जो मनुष्य असतो ह्या माणसाचं ह्या प्रत्येक कंपनीमध्ये फार मोठं महत्व असतं. बाहेर मार्केटमध्ये सुद्धा त्यांना लोक जे नवीन येणारे ऑपरेटर असतात ते डबल पगार देऊन त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायला पाहत असतात. आणि ह्याच्यामध्ये स्वरूप असं असतं की जे कम्युनिकेशन मिनिस्टर असतात, सध्या राजा कम्युनिकेशन मिनिस्टर आहेत ते, किंवा आमचे जे रेग्युलेटर म्हणजे TRAI किंवा ज्याला आम्ही ट्राय म्हणतो त्याचे जे प्रमुख असतील, त्याचे जे सदस्य असतील, यांच्याशी तुम्ही नेहमी संपर्कामध्ये राहायचं आणि तुमची कंपनी सर्व त्या गोष्टींचं पालन करते ह्याच्यासाठी काळजी घ्यायची. बरोबर. आणि टाटा उद्योग समूहात असल्यामुळे ह्या गोष्टींना आम्ही जास्त महत्व देतो. माधवराव, एक आहे की तुम्ही एकूण कामाचं स्वरूप सांगितलं, त्याविषयी आपण विस्तृत माहिती तुमच्याकडून घेऊच. पण तुम्ही तुमच्या कामाची जी सुरुवात केली त्यामध्ये पहिली जी नोकरी केली किंवा त्या पाठोपाठची नोकरी केली, त्या नोकरीचा काही विशेष तुम्हाला सांगता येईल का? मी 18व्या वर्षापासून नोकरीला सुरुवात केली आणि त्यातली माझी साधारणपणे तिसरी नोकरी, पहिली 6 महिने 8 महिने केल्या आणि पहिली माझी नोकरी 5 वर्षाची ती ठाण्याला मी कॅडबरी या कंपनीमध्ये, इतक्या गोड कंपनीमध्ये मी काम केलं. लोकांना माझा हेवा वाटायचा आणि मी चक्क स्टोअर्समध्ये काम करायचो. मी त्या ठिकाणी ज्युनियर क्लार्क या पदावरती होतो. तर त्यामुळे ती युनियन पात्र ती कॅडर किंवा ती युनियन पात्र श्रेणी होती. तर त्यामुळे त्यावेळेला मला एक साधारणपणे आवड होती की आपण जरा काहीतरी चमकून दाखवावं. तर त्यामुळे मी, आमच्याकडे 1000 कर्मचारी होते जे युनियनचे मेंबर्स होते. तर त्या युनियनचा C2 हे जे प्रभाकर संसगिरी, ज्यांचं आता नुकतंच निधन झालं, प्रभाकर संसगिरींच्या नेतृत्वाखालची ती एक युनियन होती. त्या युनियनचा मी बरोबर 5 वर्ष त्या ठिकाणी जनरल सेक्रेटरी होतो. कमाल आहे. म्हणजे एका युनियनचे जनरल सेक्रेटरी असणारे माधव जोशी त्यानंतर काही कालावधीनंतर व्यवस्थापनाच्या बाजूला पूर्णपणे जातात. तेव्हा या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करणार आहोत. विशेषतः माधवरावांच्या संपूर्ण सर्कलमधली, त्यांच्या परिसरातली जी माणसं आहेत त्यापैकी काही माणसं त्यांच्याविषयी काय सांगतात ते देखील पाहणार आहोत एका छोट्या अवकाशानंतर. आपण पाहताय टाटा इंडिकॉम भरारी यशाची हा कार्यक्रम, ज्यामध्ये टाटा टेली सर्व्हिसेसचे प्रेसिडेंट लीगल माधव जोशी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. माधवराव, तुम्ही सुरुवातीला युनियन लीडर, तुम्ही 5 वर्ष एका कंपनीत होतात असं म्हणालात, पण त्यानंतर तुम्ही कुठल्या नोकऱ्या केल्यात? त्यानंतर माझी सलग 13 वर्ष ठाण्यामधल्या एक विंडसर म्हणून कंपनी आहे. त्याची विंडसरला आधी लागणारी नावं बरीच बदलली. सुरुवातीला ती ब्रिटिश होती, नंतर जर्मन झाली. त्या ठिकाणी परदेशी व्यवस्थापन होतं. मॅनेजमेंटतर्फे किंवा व्यवस्थापनातर्फे मी युनियनशी वाटाघाटी करण्यासाठी मी एकमेव मनुष्य होतो. कारण जे पर्सनल मॅनेजर होते ते माझ्या हाताखाली काम करायचे आणि युनियनचा माझ्यावरती बराच विश्वास होता की हा आमचाच माणूस आहे. तर त्यामुळे त्यांनी कॅडबरीमधलं काही ऐकलेलं होतं. तर त्यामुळे त्या ठिकाणी एक फार चांगला फायदा झाला. तिथे 5 वर्ष झाली. तिथे 13 वर्ष मी सलगपणे काम केलं आणि त्या ठिकाणी ते काम करताना साधारणपणे आपण ह्या सगळ्यामधून गेलोय. तर त्यामुळे समोरच्या माणसाचा विचार करण्याची एक चांगली सवय झाली की आपण जो निर्णय घेतो याच्यामध्ये व्यवस्थापनाचं हित आहे, त्याच्याबरोबर कामगारांच्या वरती त्याचा काय परिणाम होणार आहे, विशेषतः दुष्परिणाम होणार नाही ना, ह्याची काळजी घ्यायची एक सवय मनाला लागली. आणि त्याचा फार सवय अजूनही आहे. आणि ती फक्त म्हणजे कामगारांपुरती नाही, तर ती आता सर्वांच्या बाबतीमध्ये तसा विचार करण्याची सवय लागलेली आहे. त्यानंतर मी दुसरा एका बहुराष्ट्रीय कंपनी, ज्याला बेयर किंवा त्याला उच्चार करताना साधारणपणे बायर म्हणून करतो, ह्या बायरमध्ये मी 5 वर्ष संचालक होतो. बहुराष्ट्रीय कंपनीला भारतामध्ये नवीन नवीन धंदे त्यांना घ्यायचे होते. तर त्याच्यासाठी बायरला अशा कंपन्या शोधून देणं आणि त्यांच्यासाठी ह्या कंपन्यांचं ग्रहण करणं आणि नंतर त्या चालवणं, ही माझ्यावरती जबाबदारी होती. 5 वर्षामध्ये साधारणपणे प्रत्येक महिन्याला मी जर्मनीचा प्रवास करत होतो. त्या प्रवासाला शेवटी कंटाळलो मी. आणि त्याच वेळेला मला युजेस अमेरिका ही कंपनीने त्यांनी मला अक्षरशः साकडं घातलं. कारण तुम्ही एखाद्या कंपनीत संचालक असताना ती सोडणं हे कठीण असतं. आणि जर्मनीमध्ये तर म्हटलं जातं की ते पिढ्यानपिढ्या एकाच कंपनीसाठी काम करतात. तर त्यामुळे बायर सोडणं मला कठीण होतं. पण युजेसने मला सांगितलं, आम्ही महाराष्ट्रासाठी ह्या ठिकाणी टेलिफोनची कंपनी स्थापन करतोय आणि तू महाराष्ट्रीयन मनुष्य आहेस, तुला महाराष्ट्राबद्दल बराच आदर आहे असं आम्ही ऐकलं. तर थोडंसं जरा त्यांच्या गोड बोलण्याला भुलून मी भावनेलाच त्यांनी हात घातल्यामुळे
ती युजेस टेलिसर्व्हिसेस ही महाराष्ट्रासाठी आणि गोव्यासाठी टेलिफोनची खासगी सेवा देणारी ही पहिली कंपनी 1998 साली निघाली. तर त्यामध्ये मी प्रमुख कायदा अधिकारी आणि ऍडमिनिस्ट्रेशन बऱ्याच जवळजवळ नंबर 2 या पदावरती मी त्यावेळेला तिथे रुजू झालो. आणि 2002 साली ही कंपनी टाटा उद्योग समूहाने घेतली, कारण युजेस अमेरिकेनी त्यांचं टेलिकॉम मधला त्यांचा स्वतःचा अनुभव, विशेषतः भारतातला अनुभव काही चांगला नव्हता आणि टाटा उद्योग समूहाने ही कंपनी युजेस कडून घेतली. या कामातले काही असे एक लक्षात राहण्याजोगे काही अनुभव तुमच्याकडे आहेत का? लक्षात राहण्यासारखा म्हणजे आत्ताच एक नोव्हेंबर मधला अनुभव आहे. आम्ही एका जपानी कंपनीशी वाटाघाटी करत होतो. जवळजवळ गेली 6 महिने, म्हणजे त्याच्या आधी 6 महिने आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करत होतो आणि त्यांना टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये 26% भाग भांडवलाचा हिस्सा घ्यायचा होता आणि आम्ही 13,000 कोटीचा कराराच्या वरती चर्चा करत होतो. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अशी परिस्थिती होती की आता जर हा करार झाला नाही तर आम्हालाही त्याची गरज वाटणार नव्हती, त्यांनाही त्याची गरज वाटणार नव्हती, कारण आर्थिक मंदीला, जागतिक मंदीची सुरुवात झालेली होती. तर त्यावेळेला आम्ही 70 तास जागेवरून न उठताना आम्ही वाटाघाटी केल्या. टेबलावरतीच जेवण, फक्त नैसर्गिक विधींसाठी बाहेर जायचं आणि 70 तास, म्हणजे रविवारी रात्री झोपल्यानंतर मी एकदम गुरुवारी रात्री झोपलो. तोपर्यंत अशा प्रकारे काम करून पण आम्ही ते म्हणजे जिद्दीनी तो करार आम्ही केला आणि आता एक साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते 13,000 कोटी टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये आणि पर्यायाने भारतामध्ये आले. बरोबर. तर त्यावेळेला व्हर्जिनचा एक व्हर्जिन मोबाईल ही जी कंपनी, तोही एक किस्सा आहे. कारण साधारणपणे व्हर्जिन ही जी कंपनी आहे ही व्हर्जिनमध्ये काहीतरी आश्चर्यजनक किंवा काहीतरी नवीन करून दाखवणारं एक खांबी तंबू असलेली रिचर्ड ब्रॅन्सन जे आहेत, ह्या रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यावरती संपूर्णपणे अवलंबून असलेली आणि ते जे काय स्टंट्स करतील त्या स्टंटच्या मागे धावणारी अशी कंपनी. तुम्ही अनुभवलात का? हा, आमच्याकडे ज्यावेळेला मार्च 2008 मध्ये त्या व्हर्जिन मोबाईलबरोबर आम्ही करार केला आणि आमचं जसं टाटा इंडिकॉम आहे तसं आम्ही व्हर्जिन मोबाईल नावाने आमचीच सेवा एक तरुण वर्गाच्यासाठी त्याला आकर्षित करेल अशा उद्देशाने ती आम्ही सेवा जेव्हा ही केली, इथे लॉन्च केली. तर त्यावेळेला रिचर्ड ब्रॅन्सन स्वतः या ठिकाणी आले आणि एखादा मनुष्य काय करेल, कापेल किंवा एखाद्या कुठेतरी प्रतिमेला हार घालेल, तर ह्या माणसाने काय करावं की हिल्टन हॉटेलच्या 32व्या मजल्यावरून बाहेरच्या भिंतीवरून दोरीनी हे गृहस्थ खाली उतरले आणि अशा प्रकारे त्यांनी व्हर्जिन मोबाईल ह्या ब्रँडचं भारतातलं उद्घाटन केलं. तुमच्या आजूबाजूची जी मंडळी आहेत या क्षेत्रामध्ये, म्हणजे टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये तुम्ही इतकी वर्ष आहात, या क्षेत्रातल्या मंडळींना तुमच्याविषयी काय वाटतं हे आपण आता पाहूया. माधवला मी गेले 30 वर्षापासून ओळखतो. आम्ही एकाच कॉलेजमधले, नंतर योगायोगाने आम्ही एकाच प्रोफेशनमध्ये सुद्धा आलो. 30 वर्ष त्या गृहस्थाला मी स्वस्त बसलेला कधी पाहिला नाही. तो कायम या ना त्या उद्योगामध्ये घडलेला असायचा आणि आता सुद्धा तो सोशल वर्कमध्ये फार इंटरेस्ट घेतो. तो वैद्यकीय मदत करतो गरजू लोकांना. त्याने स्वतःचं ट्रस्ट स्थापन केलाय. त्या ट्रस्टच्या तर्फे तो विद्यार्थ्यांची फी भरतो आणि सतत काही ना काही लोकोपयोगी कामामध्ये स्वतःला गुंतवून घेत असतो. आणि काहीही करून आपलं काम लोकांच्या आणि आपल्या प्रोफेशनच्या आणि आपल्या उद्योगधंद्याच्या उपयोगाकरता यावं याकरता तो सतत प्रयत्नशील राहिला आहे. एक व्यक्ती म्हणून माधवबद्दल बोलायचं झालं तर तो अत्यंत उत्तम मित्र, लोकांच्या उपयोगी पडणारा असा माणूस ज्याकडे लोक कायम आशेने बघत राहू शकतील. काही त्याच्याकडे डिफिकल्टी घेऊन तुम्ही जर गेलात तर ती डिफिकल्टी त्याच्या कॅपॅबिलिटीप्रमाणे तो सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशी मी कायम खात्री देऊ शकतो. तुम्ही टाटा ग्रुपमध्ये आहात. टाटा ग्रुपची ही कंपनी आहे आणि जीआरडी सारख्यांची पुण्याही टाटा ग्रुपच्या पाठीशी उभी आहे. त्यांचं उत्तरदायित्व टाटा अत्यंत समर्थपणे आपल्याला सांभाळताना दिसत आहेत आणि आता तुम्हाला माहितीच आहे की कारच्या सेगमेंटमध्ये त्यांनी असा एक मोठा चमत्कार ते घडवून आणू इच्छित आहेत. तर या रतन टाटा यांना भेटण्याचा कधी तुम्हाला योग आला की नाही? की रतन टाटा 2002 सालापासून मी ज्या टाटा टेलिसर्व्हिसेस आमच्या 2 कंपन्या आहेत, दोन्ही कंपन्यांचे श्री
नमस्कार. टाटा इंडिकॉम भरारी यशाची यामध्ये आपण माधव जोशी टाटा टेलिसर्व्हिसेसचे प्रेसिडेंट लीगल यांच्याशी गप्पा मारतोय. माधवराव, तुम्ही एक मराठी व्यक्ती, एक महाराष्ट्रात जन्माला आलेली व्यक्ती म्हणून तुम्हाला या महाराष्ट्राविषयी, आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे विशेषतः, आणि अर्थात तुम्ही केवळ महाराष्ट्राविषयी बोलू शकणार नाही कारण टाटा टेलिसर्व्हिसेसच्या माध्यमातून सगळी सर्कल्स आली, पण महाराष्ट्राविषयी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राची आजची स्थिती याबद्दल काय वाटतं? महाराष्ट्र हे जर दूरसंचार क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे नंबर 1चं राज्य आहे. आणि ज्याप्रमाणे सुरुवातीला मी सांगितलं की 1998 साली यूज अमेरिका यांच्या विनंतीवरून इथे आलो, तर ते सुद्धा दूरसंचार क्षेत्रामधील खासगीकरणाची ती सुरुवात महाराष्ट्रामधली होती. त्यानंतर अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि एकेकाळी जी सरकारी सेवा होती नंतर ती भारत संचार निगम या सरकारी उद्योगाकडे गेली. पण आज खासगी उद्योग हे वरचढ आहेत आणि अनेक खासगी उद्योग ह्या क्षेत्रामध्ये येत आहेत. तर सुरुवातीला आपल्याकडे 1% किंवा 2% लोकांच्याकडे फोन होते. तर आज महाराष्ट्रामध्ये मुंबईचा जर विचार केला तर 80 लोकांच्याकडे फोन आहेत. म्हणजे साधारणपणे 40% लोकांच्याकडे 2 असतील, तर त्यामुळे 80% मानलं जातं आम्ही ज्यावेळेला मोजमाप करतो त्यावेळेला. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे असे फोन आहेत. जर आपण इतर महाराष्ट्राचा भाग आणि ज्याला आम्ही रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणतो टेलिकॉमच्या भाषेमध्ये आणि गोवा ह्याचा विचार केला तर साधारणपणे 40% लोकांच्याकडे फोन आहेत. आणि ग्रोथ काय? ग्रोथ हा एवढे म्हणजे आधीच एवढा हे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इथे असल्यामुळे हे ग्रोथ रेट जो आहे महाराष्ट्रातला हा जरा बाकीच्या राज्यांच्या, जर आपण बिहारचा विचार केला तर बिहारमध्ये फोनच नाहीयेत. तर त्यामुळे 100च्या वरती जर त्यांनी 100 फोन आता आहेत त्याच्यात 50 जर त्यांनी ऍड केले तर 50% आपण ग्रोथ म्हणतो. तर त्यामुळे जर आपण टक्केवारीचा विचार केला तर महाराष्ट्र कमी आहे. पण जेवढे फोन त्याच्यामध्ये वाढ होते त्याच्यामध्ये मात्र महाराष्ट्र परत एकदा आघाडीवर आहे. आणि फोन आपण ज्यावेळेला म्हणतो तर फोन म्हणजे फक्त आपण व्हॉइस किंवा आवाजाचा विचार करतो. आता फोन हा फक्त आवाजासाठी किंवा बोलण्यासाठी वापरायचा नसून तुम्हाला पिक्चर पाहता आले पाहिजे, टीव्हीच्या सिरियल पाहता आल्या पाहिजेत, SMS किंवा तुम्हाला पिक्चर्स पाठवता आली पाहिजे, इंटरनेट त्याच्यातून आलं पाहिजे. ह्या सर्व ज्या सोयी आहेत तर त्याच्यासाठी त्या सोयी फार झपाट्यानं वाढतायत. आणि आता 3G म्हणजे 3ऱ्या जनरेशनचे फोन आपल्याकडे काही महिन्यामध्ये येतील. त्यानंतर तर खरोखर ती एक म्हणजे भारतामध्ये क्रांतीच होईल ती. यानंतर आपण एक रॅपिड फायर राऊंड असा एक आमचा असतो, त्याचं उत्तर तुम्हाला फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात द्यायचं असतं. आपण सुरुवात करूया. हल्ली परीक्षेची सवय राहिलेली नाही पण प्रयत्न करू. राजकारणातली आवडती व्यक्ती? शरद पवार. का? कारण पहिल्यापासून त्यांना पाहत आलेलं आहोत आणि त्यांचं मी चरित्र पण लिहायला सुरुवात केली होती. अलीकडे वाचलेलं पुस्तक? अलीकडचं जोहड वाचलं होतं, जुनं असून सुद्धा मी अलीकडे वाचलं. आवडता लेखक? आवडता लेखक रवींद्र पिंगे. आवडती अभिनेत्री? अभिनेत्री रीमा लागू. आवडता अभिनेता सलमान खान. निवांतपणा असेल तर मी सध्याच्या ह्याच्याप्रमाणे लॅपटॉप घेऊन बसतो. आयुष्यावर प्रभाव पाडणारी व्यक्ती? माझी पत्नी. महाराष्ट्राचं तुमचं स्वप्न काय? महाराष्ट्र हा नेहमीच नंबर 1 वरती असला पाहिजे आणि राहिला पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आणि तुमच्या आयुष्यातला यशाचा मंत्र काय? माझा यशाचा मंत्र म्हणजे स्वतःच्या यशाबरोबर इतरांचंही यश साधलं पाहिजे, तरच ते खरं यश आहे. चांगली उत्तर देण्याचा प्रयत्न केलात माधवराव. शेवटी मला असं विचारावंसं वाटतं तुम्हाला की मराठी माणूस याचा जेव्हा आपण विचार करतो, कारण या मराठी माणसातली फार अभावानं फार कमी माणसं खासगी क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेली आपल्याला दिसतात. तर असं काय घडतंय की ज्यामुळे मराठी माणूस कुठेतरी त्याची जी घुसमट आहे त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाहीये? मला जरा तुमच्याशी सहमत होताना जरा फार प्रयास पडतोय, कारण मराठी माणूस हा कुठेही मागे नाही. मला म्हणजे माझ्याशी तुम्ही डिसॅग्री? मराठी माणसं तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, जर ते एखादा IAS परीक्षा असतील त्या ठिकाणी मराठी माणसं पुढे आहेत. म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये मराठी माणसं पुढे आहेत. उद्योगधंदा घेतला तर त्या ठिकाणीही मराठी माणसं पुढे आहेत. ती कदाचित लोकांना मागे वाटत असतील कारण मराठी माणसाला पुढे करण्याची सवय नसते, तर त्यामुळे कदाचित ती पुढे नाही असं वाटत असेल. आणि दुसरं जर तुम्ही प्रोफेशनल्स घेतलं तर प्रोफेशनलमध्ये चांगले वकील महाराष्ट्रीयन्स आहेत,
कुठलंही क्षेत्र घ्या, चांगले डॉक्टर, चांगले सर्जन, तुम्ही असं मला एकही पण क्षेत्र मला सांगा सांगा. की महाराष्ट्र, जसं तुम्ही लहानपणचं आठवण सांगत असताना तुम्ही म्हणत होतात की माझं इंग्रजी हे तेवढं पॉवरफुल नव्हतं किंवा तेवढं ताकदवान नव्हतं, म्हणून माझी वर्गातल्या शिक्षकाने देखील अवहेलना करायची. इंग्रजीचं ज्ञान या बाबतीत उर्वरित महाराष्ट्र जो तुम्ही म्हणालात, त्या उर्वरित महाराष्ट्रातली जी मुलं आहेत, शिवाजी विद्यापीठ म्हणा किंवा मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणा, इथून येणारी मुलं जी आहेत, ते इंग्रजीचं ज्ञान चांगलं ताकदवान ते नसणं, इंग्रजी या विषयामध्ये त्यांना एक सक्षमती नसणं, ही त्यांच्यातला अडसर आहे असं तुम्हाला वाटतं? इंग्रजी माझ्या मते एकेकाळी जगाची भाषा होती, अजूनही आहे, पण इंग्रजी येत नाही म्हणून आता आम्ही जपानी लोकांशी ज्यावेळेला आम्ही त्यांच्याशी डील करतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो, ते बरोबर दुभाषा घेऊन येतात. तर जर बृहन महाराष्ट्रामधला एखादा उद्योगपती असेल, त्यांनी इंग्रजीसाठी एखादा दुभाषा आणला तर त्याला कोणी हसणार नाही. माधवजी, मराठी माणसाविषयीचा तुम्ही तो कुठेही कमी नाहीये, कुठेही मागं पडत नाहीये, असा जो एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलात, तो नक्कीच प्रत्येक मराठी माणसाला सुखावून जाईल, यामध्ये शंका नाही. आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात त्याबद्दल आमच्या वतीने एक छोटीशी आणि अतिशय छानशी भेट. जे.आर.डी. टाटा यांची की नोट आणि लेटर्स ही 2 पुस्तकं आपल्याला भेट देतो. प्रदीपजी धन्यवाद. फार सुरेख भेट ही, सगळेही ठेवण्यासारखे. टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये आज आपण गप्पा मारल्या माधव जोशी, जे प्रेसिडेंट लीगल टाटा टेली सर्व्हिसेसचे. पुढील कार्यक्रमात अशाच एका यशस्वी माणसाला, मराठी माणसाला घेऊन तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा आमचा हा कार्यक्रम टाटा इंडिकॉम भरारी यशाची जरूर पहा झी 24 तासवर.